नमस्कार, मी समीक्षा बेंडे. एडीएन बातमीपत्रात आपलं स्वागत. आजच्या दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. त्यापूर्वी एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. हिंदूंवरील अत्याचार नाही थांबला तर बांगलादेशी वस्तूंवर बहिष्कार टाकणार. क्रांती चौक येथील धरणे आंदोलन दरम्यान विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचं प्रतिपादन. आनंद दिघे यांचा पुतळा शिंदे गटाकडून बसवण्यासाठी बांधकाम सुरू होणार होतं, मात्र ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी ते काम रोखत त्या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा लावून पुष्पहार अर्पण केला. आता पाहूयात सविस्तर बातम्या. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज क्रांती चौक इथं बांगलादेशी हिंदूंवर सातत्यानं होणाऱ्या अन्याय, अत्याचार व दडपशाही विरोधात तीव्र आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बांगलादेशातील वस्तूंवर बहिष्कार टाकून बांगलादेशींना त्यांच्या देशात वापस पाठवा अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. बांगलादेशमध्ये मागच्या दोन महिन्याच्या काळामध्ये जवळपास 2000 हल्ल्याच्या घटना घडलेल्या आहेत. 69 मंदिरावर हल्ला झालेला आहे, हल्ले झालेले आहेत, तोडफोड करण्यात आलेली आहे. जवळपास 50,000 व्यक्ती याच्यातून बाधित आहेत. शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे हे सातत्यानं हिंदूवरील कुठल्याही अन्यायाच्या अत्याचार या देशातला नव्हे तर जगातला कधी सहन करत नव्हते. त्या पावलावर पाऊल ठेवून शिवसेना या हिंदूवरील अन्याय अत्याचार माननीय उद्धवजींच्या नेतृत्वाखाली कुठेही सहन करणार नाही अशी भूमिका आमची आहे. एकीकडे फक्त देशाच्या पंतप्रधान बांगलादेशच्या शेख हसीना यांचं संरक्षण सरकार करतंय, पण बांगलादेश मधलं अनेक हिंदू आज असुरक्षित आहे. असं असताना मागच्या काळामध्ये जो सीआयए कायदा आला होता हा कोणासाठी होता? जे बांगलादेशी असेल, पाकिस्तानी असेल, अफगाणचे असेल, इथले हिंदू होते यांच्या सुरक्षिततेसाठी होता. आणि असं असताना आज केंद्र सरकार याच्यावर मूग गिळून गप्प आहे. आज इस्कॉनच्या अनेक लोकांवर हल्ले होत आहेत. चांगले, इस्कॉन ही संघटना काही दहशतवादी नाही, ही मानवतावादी आहे. जगामध्ये हिचं काम चालू आहे मोठ्या प्रमाणावर. असं असताना केंद्र सरकारने मागच्या 2-3 महिन्याच्या काळात कोणतीही भूमिका बांगलादेशच्या घटनेविषयी व्यक्त केलेली नाही. बांगलादेशशी आपला मोठा व्यापार चालू आहे. बांगलादेशचा सगळ्यात जास्त आयात या हिंदुस्थानात होते. बांगलादेशचे क्रिकेट खेळाडू या ठिकाणी क्रिकेट खेळायला येतात. मला वाटतं केंद्र सरकारने बांगलादेशवर आर्थिक बहिष्कार टाकण्याची भूमिका घेतली पाहिजे. क्रिकेट सुद्धा कोणताही खेळायचे बांगलादेशी खेळाडू इथं आले नाही पाहिजे. आणि मला असं वाटतं ताबडतोब जर पावलं नाही उचलले तर बांगलादेशी जो व्यापार आहे त्या व्यापारावर जो माल या हिंदुस्थानात येतो त्याच्यावर बहिष्काराची भूमिका घेतली जावी अशा प्रकारची भूमिका शिवसेना ठेवेल. या बांगलादेशमध्ये तिरंगा झेंडा खाली तुडवला जातोय, तिरंगा झेंड्यावर लोक चालतात. इतका अपमान देशाचा या तिरंगा राष्ट्रध्वजाचा केला जात असताना भारताचं सरकार, केंद्र सरकार, मोदी सरकार कोणती भूमिका घेत नाही. म्हणून शिवसेनेनं या हिंदुस्थानात पहिल्यांदा आंदोलनाची भूमिका घेतलेली आहे. रेल्वे स्टेशन समोर बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्यासाठी नियोजित जागेवर बांधकाम करून त्या ठिकाणी आनंद दिघे यांचा पुतळा शिंदे गटाकडून बसवण्यासाठी बांधकाम सुरू होणार होतं, परंतु त्या ठिकाणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ते काम रोखत त्या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा लावून पुष्पहार अर्पण केलाय. शिवसेना प्रमुखाचं स्मारक छोटंसं, कारण हे स्टेशन आहे, इथे तशी काही फार जागा उपलब्ध नाही, पण एक छोटीशी जागा होती. या ठिकाणी शिवसैनिकांनी शिवसेना प्रमुखाचं एक छोटंसं त्यांचं पूजन करता असं छोटंसं स्मारक केलेलं आहे. आणि रेल्वे स्टेशनच्या समोर आहे म्हणून सगळ्यांचं संभाजीनगरात स्वागत आणि शिवसेना प्रमुखाची मोठी प्रतिमा इथं लावलेली आहे. वेगवेगळे सगळे आम्ही उत्सव, जयंत्या, स्मृतिदिन इथं साजरा करत असतो या जागेवर. या ठिकाणी येऊन आता निवडणुकीच्या वेळेस शिवसेना प्रमुखाचं बॅनर काढून इथं कोणी व्यक्तिगत बॅनर लावलं, ठीक आहे, 2-4 दिवस तोही राहू द्यायला काही हरकत नाही, परंतु शिवसेना प्रमुखाचं स्मारक इथून हटवून दुसरं काहीतरी करायचं
आता कोणाचं करायचं मला माहिती नाही, करावं कोणाचं करायचं असेल तर पण दुसऱ्या जागेवर करावं, हे आठवायची काय गरज. हे शिवसेना प्रमुखाचं संभाजीनगर आहे. एखादी जागा हारली किंवा एखादी निवडणूक हारली म्हणून शिवसेना संपत नसते. शिवसेना एक अंगार आहे, इथलं ज्वलंत विचार शिवसेना प्रमुखाचे या शहरात रुजलेले, आणि शिवसैनिक अशा गोष्टी कदापि सहन करणार नाही. म्हणून या ठिकाणी आम्ही तातडीने सगळे शिवसैनिक इथं पोहोचलेलो आहोत. विधिवत शिवसेना प्रमुखाच्या प्रतिमेचं पूजन आम्ही केलेलं आहे. भगवा ध्वज इथं उभारलेला आहे, आणि मला असं वाटत नाही कोणी या ध्वजाकडे आणि या प्रतिमेकडे वाकडी नजर करून बघेल. कोण कोण स्मारक उभारत होतं इथं? बघा तिथं फोटो कोणाचा दुसरा विषय काँग्रेसचा विषय. काँग्रेस चे खासदार राहुल गांधी आणि त्यांच्या बहीण प्रियंका गांधी या दोन्हीही बसलेले आहे खुर्चीवरती, आणि शाहू महाराज उभे आहेत असा एक पोस्ट भाजपने केलेला आहे. हा शाहू महाराजचा अपमान आहे, महाराष्ट्राचा अपमान आहे, अशा पद्धतीचं पोस्ट भाजपने केलं. प्रतिमा समोर उभे बसलेले असं काय, याला काय अर्थ आहे का? आता आपण शिवसेना कुठे फोटो असतो त्याच्या खाली बसलो म्हणून अपमान तर काही आपलं काय अर्थात पाहिजे. जागतिक एड्स प्रतिबंधक दिनानिमित्त आज जाणीव जागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. या रॅलीला जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी क्रांती चौक इथं हिरवी झेंडी दाखवून मार्गस्थ केला आहे. मार्ग हक्काचा, मार्ग सन्मानाचा या घोष वाक्यासह यावर्षी एड्स प्रतिबंधात्मक जाणीव जागृती सप्ताह आणि वर्ष साजरं करण्यात आलं. जागतिक एड्स प्रतिबंधक दिनानिमित्त आज जाणीव जागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलं. या रॅलीला जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी क्रांती चौक इथं हिरवी झेंडी दाखवून मार्गस्थ केलं. मार्ग हक्काचा, मार्ग सन्मानाचा या घोष वाक्यासह यावर्षी एड्स प्रतिबंधात्मक जाणीव जागृती सप्ताह आणि वर्ष साजरं करण्यात येत आहे. तरुणांमध्ये एड्स आजाराविषयीची जाणीव जागृती निर्माण करणं आवश्यक असल्याचंही यावेळी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितलंय. एड्स बाधित व्यक्तींचे मानवी हित जपलं जावं, त्यांना सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे, यासाठी प्रत्येकानं तशी वागणूक एड्स बाधित व्यक्तींना द्यावी असं आवाहन त्यांनी केलं. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेनं एड्स आजाराच्या प्रतिबंधात्मक उपचार व उपाययोजना जाणीव जागृतीच्या माध्यमातून एड्स बाधितांना समुपदेशन उपचार देण्यात येतात. याचाच एक भाग म्हणून रॅलीचं आयोजन करण्यात आलं. या रॅलीमध्ये घाटी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी शुक्रे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दयानंद मोती पवळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अभय धानोरकर यांच्यासह आरोग्य विभागातील विविध अधिकारी, कर्मचारी, विविध महाविद्यालयातील विद्यार्थी, नागरिक उपस्थित होते. मदन मिमरोट यांचा चमुणे कला पथकाद्वारे या रॅलीत जनजागृती केली. मराठवाडा सांस्कृतिक क्रीडा मंडळ इथं रॅली संपन्न झाली. वेरूळ इथं टाकास्वामी आश्रमात भारतीय किसान संघाच्या वतीनं आज पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी कृषी क्षेत्राशी संबंधित मूलभूत चिंतन व धोरणांवर आणि बोगस बियाणं व भेसळयुक्त कृषी निविष्ठां विरोधात कठोर कारवाई करणं, प्रशासनाच्या विरोधात ठोस भूमिका घेणं याबाबत चर्चा करण्यात आली. महाराष्ट्रामधला जो शेतकरी आहे आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं घटतं प्रमाण ही एक चिंतेची बाब आहे. कारण कुठेतरी शेतकऱ्याला आज आपली उपजीविका ही शाश्वत वाटत नाही आहे, आणि त्यामुळं शेतकऱ्यांचं प्रमाण हे घटतं आहे. ही असं घटतं प्रमाण भविष्यामध्ये महाराष्ट्र राज्यासाठी एक अन्नधान्याचं संकट उभं करू शकतं. त्यामुळे याच्यावरती गांभीर्याने विचार सुरू आहे. आता किसान संघाच्या विविध विषयांवरती काही ज्या भूमिका आहेत त्या भूमिकांवरती इथे मंथन झालेलं आहे. एकतर शेती आणि त्याच्यातला शाश्वतपणा, जैवविविधता, तंत्रज्ञान यांचा समतोल वापर, अशा सगळ्या बाबतीमध्ये अत्यंत बारकाईनं विचार झालेला आहे. एकतर संपूर्ण राष्ट्रस्तरावरती किसान संघाची एक भूमिका आहे ती GM वाणांच्या बाबतीमध्ये. GM वाणांच्या बाबतीमध्ये वैज्ञानिक आणि शास्त्रीय पद्धतीच्या कोणत्याही कसोटीवरती न उतरलेले बियाणं हे मार्केटमध्ये आणण्याचा प्रयत्न काही बहुराष्ट्रीय कंपन्या करत आहेत, ज्याला अजूनही शासनाची मान्यता नाही आहे. आणि याच्यावरती एक याचिका भारतीय किसान संघानं सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल केली होती. त्याच्यामध्ये माननीय सर्वोच्च न्यायाधीशांचा एक आदेश पारित झालेला आहे. माननीय सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला सूचना दिलेल्या आहेत की
GM वाहनाच्या बाबतीमध्ये केंद्र सरकारचं राष्ट्रीय धोरण काय असेल, नीती काय असेल हे निश्चित करा आणि त्याच्यासाठी संबंधित सर्व घटकांना त्यांच्याशी चर्चा करा, त्यांची भूमिका, त्यांचं मानस जाणून घ्या आणि त्या आधारावरती राष्ट्रीय नीती बनवा. अशा प्रकारचा एक विषय समोर आलेला आहे, त्याच्यावरती विचार झाला. अर्थात किसान संघाची ही प्रथमपासून भूमिका राहिलेली आहे की जोपर्यंत वैज्ञानिक कसोटीवरती मानवाच्या आरोग्याला जोपर्यंत संरक्षित अशा पद्धतीचे हे वाण उतरत नाहीत किंवा सिद्ध होत नाहीत, तोपर्यंत असे वाण फील्ड ट्रायलवरती ते आणू नयेत, म्हणजे थेट शेतकऱ्यांच्या शेतावरती आणू नयेत, अशी भूमिका किसान संघाची प्रारंभापासून आहे. ती आजसुद्धा पण त्याच्यावरती किसान संघ ठाम आहे. अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा ADN. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे बगॅट. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. बॉस बिगेस्ट ओला सीजन सेल. खरीदिए ओला एस पूरी रेंज पर. मूव OS फीचर्स, 8 साल की बैटरी वारंटी, हाइपर चार्जिंग क्रेडिट और चुनिंदा कार्ड पर 25,000 तक की छूट पाएं. टॉप सर्विस के साथ 1 दिन की सर्विस गारंटी या एक अतिरिक्त S1 पाएं. जल्दी करें, सीमित अवधि का ऑफर. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगी आपको. ये ना सर. ये ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर आपलं स्वागत. रोटरी क्लब ऑफ औरंगाबाद पश्चिम व रोटरॅक्ट क्लब ऑफ औरंगाबाद एअरपोर्टनं आयोजित केलेल्या प्रश्नमंजुषेचं पारितोषिक वितरण समारंभ आज रविवार दिनांक 1 डिसेंबर 2024 रोजी मंजित प्राईड यांच्या दर्गा रोड स्थित वन वर्ल्ड या गृहनिर्माण योजनेच्या थाटात संपन्न झाला. शहरातील 53 शाळेत ही प्रश्नमंजुषा आयोजली गेली. त्यातील विजेते जवळपास 572 विद्यार्थी, त्यांचे पालक, शिक्षक असे जवळपास 1000 जणांच्या उपस्थितीत हा समारंभ उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रमुख म्हणून रोटरी आंतरराष्ट्रीय जिल्हा 3132 चे 2026-27 साठी निर्वाचित प्रांतपाल जयेश पटेल हे उपस्थित होते. स्पर्धेचे सहप्रायोजक मंजित प्राईड वन वर्ल्डचे संचालक नितीन बागडिया तसंच सहप्रायोजक अरिहंत होंडाचे व्यवस्थापक
प्राध्यापक विनोद दीक्षित, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी छत्रपती संभाजीनगर सरिता पवार यांची विशेष उपस्थिती होती. प्रश्नमंजुषेत शहरातील विविध 53 शाळेतील इयत्ता 9वी व 10वीच्या 13,000 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. प्रत्येक भाग घेतलेल्या विद्यार्थ्याला प्रशस्तीपत्र देण्यात आलं. प्रत्येक शाळेतून 9वी आणि 10वीतील पहिला, दुसरा, तिसरा तसंच अतिरिक्त 2 मुली असे 10 विजेते काढले गेले. त्यांना सदर कार्यक्रमात पारितोषिकं दिली गेली. हर्सुल तलाव परिसरात जांभूळवन असून त्यालगत 4 एकर जागेत वॉटर पार्क विकसित केलं जाणार आहे. हर्सुल परिसरात वॉटर पार्क विकसित करण्यासाठी अनेक वर्षांपासून चर्चा सुरू होती. मात्र आता या चर्चेला पूर्णविराम मिळाला असून प्रत्यक्षात कारवाई सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्याला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. मात्र स्थानिक पातळीवर प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारे शहरवासियांना सुविधा आतापर्यंत उपलब्ध करून देण्यात आलेल्या नव्हत्या. मागील वर्षभरात मनपानं काही नवीन प्रोजेक्ट आखत नागरिकांना पर्यटनासाठी संधी उपलब्ध करून दिली आहे. आता हर्सुल तलाव परिसरात सुमारे 4 एकर जागेत बीओटी तत्वावर वॉटर पार्क विकसित करण्याची निविदा प्रसिद्ध करण्याचे आदेश प्रशासकांनी दिले आहेत. शहरातील पर्यटन वाढीसाठी महापालिकेतर्फे प्रयत्न सुरू आहेत. जगप्रसिद्ध वेरूळ अजिंठा लेण्यांसह शहरातील बीबी का मकबरा, पाणचक्की पाहण्यासाठी लाखोंच्या संख्येनं पर्यटक येत असतात. या पर्यटकांचा शहरात मुक्काम वाढल्यास पर्यटन वाढीला चालना मिळावी, रोजगार उपलब्ध व्हावेत यासाठी महापालिकेनं पुढाकार घेतलाय. त्या अंतर्गत आता वॉटर पार्क विकसित करण्यासाठी महापालिकेचे प्रशासक जी श्रीकांत यांनी आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. हर्सुल तलाव परिसरात जांभूळवन असून त्यालगत 4 एकर जागेत वॉटर पार्क विकसित केलं जाणार आहे. हर्सुल परिसरात वॉटर पार्क विकसित करण्यासाठी अनेक वर्षांपासून चर्चा सुरू होती. आता या चर्चेला पूर्णविराम मिळाला असून प्रत्यक्षात कारवाई सुरू करण्यात आली आहे. वॉटर पार्क परिसरात कार्यालय, वाहनतळ, जलशुद्धीकरण प्लांट, स्टोअर रूम, चेंजिंग रूम यासह अत्यावश्यक सुविधा कंत्राटदाराला उपलब्ध करून द्याव्या लागणार आहेत. मनपाच्या मालमत्ता विभागानं वॉटर पार्कच्या सुमारे 4 एकर जागेचे महिन्याचे 98,920 रुपये भाडे निश्चित केलं आहे. प्रकल्प विकसित झाल्यानंतर 15 वर्ष मुदतीसाठी तो करारावर दिला जाईल. प्रकल्प विकसित करावा लागेल अशा अटी निविदेत टाकण्याची सूचना जी श्रीकांत यांनी केली आहे. नायलॉन मांजामुळे होणाऱ्या संभाव्य अपघात आणि जीवितहानी टाळण्यासाठी शहरात आजपासून नायलॉन मांजा विरोधी विशेष अभियान सुरू करण्यात आलेलं आहे. महापालिका, जिल्हाधिकारी आणि पोलीस यंत्रणांच्या सहकार्यानं या मोहिमेचं आयोजन करण्यात आलंय. नायलॉन मांजामुळे होणाऱ्या संभाव्य अपघात आणि जीवितहानी टाळण्यासाठी शहरात आजपासून नायलॉन मांजा विरोधी विशेष अभियान सुरू करण्यात आलं आहे. महापालिका, जिल्हाधिकारी आणि पोलीस यंत्रणांच्या सहकार्यानं या मोहिमेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. पतंगबाजीला वाढत्या प्रतिसादामुळे नायलॉन मांजाचा धोकाही वाढला आहे. या पार्श्वभूमीवर लाईफ केअर ॲनिमल वेलफेअर असोसिएशन आणि विजय आर्मी फाउंडेशन यांनी पुढाकार घेतलाय. संस्थेच्या वतीनं शाळा, महाविद्यालय, कोचिंग क्लासेस आणि शहरातील विविध भागात 2 डिसेंबर पासून जनजागृती मोहीम सुरू होणार आहे. हेल्मेट आणि मफलर वापरण्याचं आवाहन करण्यात आलंय. शहा बाजार, चेलीपुरा, फैजलपुरा, काचीवाडा, गणेश कॉलनी, कटकट गेट, किराडपुरा, सिटी चौक, हर्षनगर आदी भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पतंग उडवले जात आहेत. झाडांवर, विजेच्या तारांवर किंवा घरांच्या आसपास पतंग अडकण्याच्या घटना वाढल्या आहेत. नायलॉन मांजाचा वापर असल्यास दुर्घटनेची शक्यता अधिक असते. शिवाय कटलेले पतंग पकडण्यासाठी लहान मुलं जीव धोक्यात घालून धावत असल्याचंही निदर्शनास आलंय. त्यामुळे नागरिकांनी स्वतःच्या तसंच पशु पक्ष्यांच्या सुरक्षेची खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे. शहरातील सर्व नागरिकांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवून नायलॉन मांजाचा वापर रोखावा आणि सुरक्षिततेच्या उपाययोजना अंमलात आणाव्यात असं प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आलंय. माधवराव बोर्डे प्रतिष्ठानतर्फे डॉक्टर कफील खान शहरात आले असता त्यांना संविधान व अशोक स्तंभ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी खान म्हणाले की जोपर्यंत आपण शिक्षण घेणार नाही तोपर्यंत आपण पुढे जाऊ शकत नाही. कुठल्याही जाती धर्माचा असो, विकास तेव्हाच होईल जेव्हा महिला, मुलं, मुली शिक्षण घेतील. आज उत्तर प्रदेशहून आलेले डॉक्टर कफील खान साहेब यांचा आम्ही संत कबीर शिक्षण प्रसारक मंडळ आणि शिक्षण महर्षी माधवराव बोर्डे प्रतिष्ठानच्या वतीने सत्कार केलेला आहे. कारण की डॉक्टर कफील खान यांनी जे मुलांचा जीव वाचवला आहे तर सर्वांना सर्वश्रुत आहेतच, पण डॉक्टर ऑन रोड ही त्यांची जी संकल्पना आहे आणि UPमध्ये सर्वांना शिक्षण मिळावं यासाठी ते जे प्रयत्न करत आहेत हे त्यांचं कार्य जे आहे तर त्या ठिकाणचे सरकार त्यांचा विरोध करून त्यांना एवढा त्रास देत आहेत, तरीसुद्धा ते त्यांच्या कार्याला कुठेही अडचण न करता ते पूर्णपणे अविरतप्रमाणे ते जे काम करत आहेत त्या कार्यासाठी आम्ही त्यांचा सत्कार केलेला आहे आणि त्यांच्या पुढील सर्व वाटचालीसाठी आम्ही त्यांना शुभेच्छा देतो. थँक्यू, धन्यवाद.
मैं माधवराव बोर्डे इस प्रतिष्ठान का बहुत बहुत शुक्रगुजार हूँ, धन्यवाद। देखिए, बाबा साहब ने जो कहा था, एजुकेट, एजिटेट एंड ऑर्गेनाइज। तो एजुकेशन जो है, शिक्षा जब तक आपको नहीं आएगी तब तक आप आगे नहीं बढ़ सकते। किसी भी कम्युनिटी का, चाहे वो माइनॉरिटी हो, चाहे दलित हो, चाहे बैकवर्ड हो, चाहे कोई कम्युनिटी हो, किसी भी कम्युनिटी का विकास तभी हो सकता है जब उस कम्युनिटी के बच्चे और ख़ासकर महिलाएं पढ़ नहीं सकती। मैं आज, जैसे बोर्डे साहब ने कहा कि मैं एक सरकार से लड़ रहा हूँ सिर्फ उन बच्चों के जस्टिस के लिए, तो इंसाफ के लिए, वो इसलिए कर पाया क्योंकि मेरे माँ बाप ने मुझे शिक्षा दी थी। तो मैं इस वीडियो के माध्यम से आपका जो अच्छा काम कर रहे हैं बच्चों को पढ़ाने का और कॉन्स्टिट्यूशन को लोगों तक पहुंचाने का, उसके लिए आपका सम्मान करता हूं। और इस वीडियो के माध्यम से लोगों से कहना चाहूँगा, खासकर जो पेरेंट्स हैं, कि शिक्षा जो है, आपको कपड़े कम पहनिए, खाना कम खाइए, लेकिन शिक्षा जो है बच्चों को जितनी दे सकते हैं उतनी ज़्यादा ज़रूरी है। शेवटी परत एकदा एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। हिंदूंवरील अत्याचार नाही थांबला तर बांगलादेशी वस्तूंवर बहिष्कार टाकणार, क्रांती चौक येथील धरणे आंदोलन दरम्यान विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचं प्रतिपादन। आनंद दिघे यांचा पुतळा शिंदे गटाकडून बसवण्यासाठी बांधकाम सुरू होणार होतं, मात्र ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी ते काम रोखत त्या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा लावून पुष्पहार अर्पण केला। याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपलं। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN।